नमस्कार. आज मी तुम्हाला सोमवारची व्रतकथा सांगणार आहे. त्याचबरोबर त्या व्रताचे नियम, पूजाविधी अशा अनेक प्रकारची माहिती देणार आहे. उपवासाचे नियम देखील सांगणार आहे. ही कथा तुम्ही श्रद्धेने आणि शांत चित्तेने श्रवण करावी. तर सुरुवात करूया. व्रत कधी सुरू करावे? श्रावण महिन्यातील सोमवारी किंवा इच्छा असल्यास इतर कोणत्याही महिन्यातील सोमवारी तुम्ही हा व्रत सुरू करू शकता. 16 सोमवार करण्याची प्रथा आहे. सकाळचे नियम: पहाटे लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र, शक्यतो पांढरे परिधान करावे. घरातील पूजा स्थळ स्वच्छ करावे. मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवावेत. त्यानंतर पूजाविधी ऐका. शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र, फुले, धूप, दीप अर्पण करावे. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्राचा जप किमान 108 वेळा तरी करावा. उपवासाचे नियम: पूर्ण उपवास किंवा फलाहार चालतो. मीठ टाळावे किंवा इच्छेनुसार. तामसिक अन्न टाळावे. दिवसभर संयम व शांतता राखावी. राग करू नये. खोटे बोलू नये. वादविवाद पूर्णपणे टाळावे. क्रोध किंवा निंदा करू नये. मांस, मद्यसेवन टाळावे. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा दिवा लावावा. भगवान शंकराचे स्मरण करावे. कथा ऐकूनच व्रत सोडावे आणि सात्विक अन्न घ्यावे. या व्रताचे फायदे असे होतात की विवाहामध्ये असतील त्या अडचणी दूर होतात. मनोकामना पूर्ण होते. घरात शांती व समृद्धी येते. पती-पत्नी नात्यात गोडवा वाढतो. चला तर मग सोमवार व्रत कथेला सुरुवात करूया. ही कथा तुम्ही कृपया पूर्ण श्रद्धेने आणि शांत चित्ताने ऐकून घ्यावी. पूर्वी एका नगरात एक गरीब पण श्रद्धाळू स्त्री राहत होती. ती दर सोमवारी उपवास करून भगवान शंकरांची मनोभावे पूजा करायची. पूजेनंतर ती कथा ऐकायची आणि मगच अन्नग्रहण करायची. त्या स्त्रीची एक शेजारीण होती. ती श्रीमंत होती, पण स्वभावाने फारशी चांगली नव्हती. तिला त्या गरीब स्त्रीचा शांत स्वभाव आणि देवावरील श्रद्धा आवडत नव्हती. म्हणून एकदा तिने मुद्दाम त्या स्त्रीला सोमवारी पूजा व कथा ऐकू दिली नाही. त्या दिवशी गरीब स्त्रीने कथा ऐकली नाही तरी उपवास सोडला नाही. तिने ठरवले, जोपर्यंत कथा ऐकणार नाही तोपर्यंत अन्नग्रहण करणार नाही. उपवासामुळे ती खूप अशक्त झाली, पण तिची श्रद्धा डगमगली नाही. रात्री भगवान शंकर तिच्या स्वप्नात प्रकट झाले. त्यांनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन तिला वरदान दिले. तिचे सर्व दुःख दूर झाले. घरात सुखसमृद्धी आली. दुसरीकडे त्या शेजारणीला सर्व गर्व आणि द्वेषामुळे अनेक अडचणी आल्या. तेव्हा तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने त्या गरीब स्त्रीची माफी मागून सोमवारी व्रत करायला सुरुवात केली. भगवान शंकरांनी तिच्यावरही कृपा केली आणि तिचे पण नंतर चांगले झाले. या कथेतून आपल्याला असा बोध निघतो की श्रद्धा आणि संयम असेल तर देव नक्की प्रसन्न होतात. व्रत, पूजा आणि कथा श्रवण केल्याने सुखसमृद्धी मिळते. पण ही कथा श्रवण करताना मनामध्ये पूर्णपणे देवावर श्रद्धा, भक्ती, भाव, विश्वास या गोष्टी असायला हवा. गर्व व द्वेष टाळावा. जेव्हा आपण एखाद्याबद्दल द्वेष मनामध्ये ठेवतो किंवा आपल्या जवळ काही असेल त्या गोष्टीचा गर्व बाळगतो, तेव्हा देव आपल्यावर नाराज होतात. मन कधी पण एकदम पूर्णपणे पवित्र असं ठेवावं. एखाद्याबद्दल कधीच आपल्या मनामध्ये द्वेष भावना ठेवू नये. अशा प्रकारे ही सोमवारची कथा होती. या कथेतील स्त्रीप्रमाणे देव तुम्हा सर्वांचं चांगलं करो, हीच माझ्याकडून देवाला प्रार्थना. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जे काही मनामध्ये असेल सांगायचे, माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोचवायच्या असतील तर तुम्ही खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या भावना सांगू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे कोणते व्हिडिओज टाकेल कथेचे किंवा मग कुठल्या नियमाचे, भक्तिभावाचे, ते सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोचतील. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि चला तर मग महादेवाचं नाव घेऊया. ओम नमः शिवाय.